पुण्यातील गँगवॉरवरून आता पुणे महापालिकेत सामना रंगण्याची शक्यता आहे। पुण्यातील कुख्यात गुंड सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकरच्या घरातील माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। तसे संकेतच शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी दिले। मात्र आंदेकरांच्या उमेदवारीला विरोध होऊ लागलाय। 5 महिन्यांपूर्वी आंदेकर टोळीनं आयुष कोमकरचा खून केला होता। त्यामुळे पीडित माता संजीवनी कोमकरांनी आंदेकर कुटुंबाच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला विरोध दर्शवला। जो पक्ष आंदेकरला तिकीट देईल त्याच्या कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा त्यांनी दिला आहे। सर्व पक्ष नेत्यांना माझी कळकळीची विनंती, जर आम्हाला न्याय द्यायचा नसेल तर अन्याय पण नका करू। आंदेकरांना निवडणुकीचं तिकीट देऊ नका, कारण माझ्या एवढ्या लहान मुलाचं आयुष्य त्यांनी उद्ध्वस्त केलं। सत्तेची पावर त्यांच्याकडे आहे म्हणून ते आज इतकं करायला पोचले। तर प्लीज असं नका करू, त्यांना तिकीट देऊ नका। मी विनंती करते, जो पक्ष त्यांना तिकीट देईल त्या पक्ष कार्यालयासमोर येऊन मी आत्मदहन करेन। माझ्या गोविंदाला न्याय द्या, मला एवढंच पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।